नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण होमिओपॅथिक उपचारांबद्दल बोलणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर श्रद्धा बायस परदेशी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत करते. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत त्या अगोदर आपण डॉक्टरांचा परिचय करून घेऊयात. डॉक्टर नम्मा होमिओपॅथिक मध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहेत. नम्मा मध्ये केवळ एक आजार नाही तर अनेक विकारांवर उपचार होतात. वंध्यत्व, संधिवात, सोरायसिस, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्पॉन्डिलिसिस अशा अनेक रोगांवर नम्मा होमिओपॅथिक मधून उपचार केले जातात. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेशिवाय किंवा वेदनादायक प्रक्रियेशिवाय जवळजवळ सर्वच आजारांवर दीर्घकाळ राहतील असे उपचार देखील केले जातात. दमा, केसगळती, वयोवृद्ध आजार, बालरोगापासून असंख्य व्याधींवर नम्मा मार्फत उपचार होतात. महाराष्ट्रामध्ये दादर, अंधेरी, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर अशा अनेक ठिकाणी नम्मा होमिओपॅथिक च्या शाखा देखील उपलब्ध आहेत. त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून होमिओपॅथिक उपचारांच्या द्वारे होमिओपॅथिक औषधांसंदर्भात जनजागृती करण्याचं एक महत्त्वाचं काम देखील डॉक्टर करतात. डॉक्टर श्रद्धा, आजचा खरं तर आपला अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे थायरॉइड आणि पीसीओडी. पीसीओडीची समस्या अनेक महिलांना असते. अनेक महिलांच्या मनात खरं तर जे प्रश्न आहेत त्याविषयी आज मी तुम्हाला विचारणार आहे. सगळ्यात आधी म्हणजे थायरॉइड ग्रंथी म्हणजे काय आणि थायरॉइड बद्दल तुम्ही काय सांगाल? हो, नक्कीच. थायरॉइड ही एक ग्रंथी आहे जी की आपल्या गळ्याच्या या भोवती ती सिच्युएटेड आहे. तर ही एक बटरफ्लाय शेप म्हणजे आपल्या फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. तर आता लोक खूप म्हणतात की मॅडम मला थायरॉइड झालाय किंवा मला कॉमनली खूप ऐकायला भेटते की थायरॉइड. तर नेमकं थायरॉइड म्हणलं तर काय की आता हा जसा स्त्रियांना होणारा आजार नाही, हा स्त्रियांबरोबर पुरुषांना तेवढ्याच प्रमाणात होणारा आजार आहे. तर थायरॉइड होतं ज्यावेळेस खूपदा पेशंटचं वेट अचानक वाढायला लागतं, केस गळायला लागतात, खूप जास्त झोप येणं किंवा कमी झोप लागणं, हे ज्यावेळेस पेशंट्सला सडनली काही सिम्पटम्स जाणवायला लागतात तर त्यावेळेस ते पेशंट्स ब्लड टेस्ट करतात. आणि त्या ब्लड टेस्टमध्ये त्यांचे जे लेवल्स आहेत जसे की T3, T4 आणि TSH लेवल्स आम्ही नॉर्मली थायरॉइड मध्ये या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. ज्यावेळेस त्या व्यक्तींमध्ये TSH जो आहे जी ब्लड टेस्ट केली जाते त्याच्यामध्ये ते लेवल अगर वाढलेले असेल तर अशा कंडिशनला आम्ही हायपोथायरॉइडिझम म्हणतो. आणि ज्यावेळेस T3 आणि T4 या कंडिशन मध्ये जास्त वाढ असेल तर अशा कंडिशन मध्ये आम्ही हायपरथायरॉइडिझम म्हणतात. म्हणजे थायरॉइड ही ग्रंथी आहे, ती हार्मोन्स लेवलला मेटाबॉलिझमला मेंटेन करायचं काम करते. आपल्या शरीरामध्ये जेवढे हार्मोन्स आहेत तर त्याला सगळ्या गोष्टींना मॅनेज करायचं काम ही थायरॉइड करते. तर थायरॉइड ग्रंथीमध्ये काय आहे की हार्मोन जी अगर ही ग्रंथी जास्त पण सिक्रेट झाली तरी आपल्याला आजार होऊ शकतो. आणि त्या ग्रंथीने कमी प्रमाणामध्ये पण सिक्रेशन केलं किंवा प्रोडक्शन केलं तरी आपल्याला आजार होऊ शकतो. अगर ही ग्रंथी जास्त वर्क करायला लागली, ज्यावेळेस T3, T4 वाढेल तर तुम्हाला हायपोथायरॉइडिझम होऊ शकतं. त्याच्यामध्ये की पेशंटचं वेट लॉस होणं, केस गळणं, भूक न लागणं किंवा एक्सेसिव्ह भूक लागणं, या दोन्ही कंडिशन आपल्याला बघायला भेटतात. त्याचबरोबर ज्यावेळेस की रक्तामध्ये TSH लेवलची मात्रा वाढलेली असते अशा कंडिशनमध्ये त्याला आम्ही हायपोथायरॉइडिझम म्हणतात. या आजारामध्ये स्पेशली ज्या रुग्ण आहेत किंवा मुली आहेत किंवा मुलं आहेत त्यांचं वेट सडनली वाढायला लागतं, चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतात, केस खूप जास्त प्रमाणात गळायला लागतात, इवन काही काही पेशंट्स मध्ये त्यांना जॉईंट्स पेन सुद्धा बघायला भेटतात. तर ही सारी लक्षणं नॉर्मली बघायला भेटतात. अगदीच. आणि त्याचबरोबर थायरॉइडचे जर प्रकार विचारायचे झाले तर हे नेमके प्रकार कोणते मग? डेफिनेटली. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की थायरॉइड मध्ये मुख्यतः दोन प्रकार मोडले जातात. एक हायपरथायरॉइडिझम आहे आणि एक हायपोथायरॉइडिझम आहे. आता कॉमनली सध्या कोरोना नंतर खूप सारे पेशंट्स मध्ये पोस्ट कोविड सुद्धा थायरॉइड डिटेक्ट होताना आम्ही बघतोय. कारण की शेवटी हा जो आजार आहे थायरॉइड हा एक ॲटो इम्युन आजार आहे. ॲटो इम्युन आजार याचा अर्थ काय आहे की ॲटो याचा अर्थ सेल्फ मेड, इम्युन म्हणजे रोगप्रतिकार शक्ती, डिसीज म्हणजे आजार. हा असा आजार आहे की ज्याच्यामध्ये तुमची रोग निरोधक जी शक्ती आहे ती कुठेतरी कोलॅप्स होते. सिंपल याचा अर्थ काय की तुमच्या बॉडीचे जे डिफेन्स करण्याचे जे सेल आहेत ते तुमच्या अगेन्स्ट काम करायला लागतात आणि तुम्हाला हा आजार होतो. कोरोनामध्ये आपण जे म्हणतोय की ज्या लोकांची इम्युनिटी कमी आहे अशा लोकांना कोरोना जास्त प्रमाणात बघायला भेटतोय. तर ह्याचा अर्थ काय की कोरोना ज्या लोकांना होऊन गेला आहे अशा लोकांमध्ये सुद्धा थायरॉइडचं प्रमाण आम्हाला खूप जास्त प्रमाणात बघायला भेटलेलं आहे. तर अगर आपली इम्युनिटी मेंटेन असेल तर अशा लोकांना थायरॉइडचा जो त्रास होणार आहे किंवा होऊ शकतो तो सुद्धा आपण मेंटेन करू शकतो. किंवा ज्यांना झाला आहे तो सुद्धा खूप लवकरात लवकर त्या आजारामधून आपण बाहेर पडू शकतो.
अगदीच. त्यामुळे इम्युनिटी खरं तर वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. प्रकारांबद्दल तुम्ही सांगितलं. मात्र अनेक वेळेला वजन वाढायला लागल्यानंतर आपण म्हणतो की मला थायरॉइड झालाय की काय. मात्र हे एक लक्षण नक्कीच नसणार आहे. त्या थायरॉइडची नेमकी लक्षणं कोणकोणती? डेफिनेटली. कारण की फक्त आपल्याला वाटतं की वेट वाढण्याचे खूप सारे लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये तुमचा आहार अगर संतुलित नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा वेट वाढू शकतो किंवा पीसीओडी अशा कंडिशनमध्ये. आता नॉर्मली थायरॉइडचे जे इनिशियलचे जे लक्षणं दिसायला लागतात की वेट गेन हा एक सिम्पटम आहे. त्याचबरोबर केस गळणं, स्किन तुमची एकदम रट्ठ होणं, एकदम ड्रायनेस जास्त येणं स्किनमध्ये. त्याचबरोबर अशा पेशंट्समध्ये जॉईंट पेन्स पण बघायला भेटतात आपल्याला. इवन म्हणजे ज्या लोकांना थायरॉइड आहे अशा लोकांना पचनक्रियेचा आजार खूप होतात किंवा कॉन्स्टिपेशन खूप होतो, बद्धकोष्ठता, ऍसिडिटीचं प्रमाण सुद्धा बघायला भेटतं. त्याचबरोबर थायरॉइड असलेल्या मुलींना पाळी जी आहे ती नियमित व्यवस्थित येत नाही. म्हणजे एकतर जी 4 ते 5 दिवसांचा जो नॉर्मल ब्लड फ्लो व्हायला पाहिजे ते न होता 1 किंवा 2 दिवस ब्लिडिंग होणं किंवा 2-2, 3-3 महिन्यानंतर ब्लिडिंग होणं. म्हणजे कुठेतरी प्रत्येक स्त्रीसाठी पाळी नियमित येणं हे खूप गरजेचं आहे. अगर ती तुमची पाळी अगर रेग्युलर येत नसेल तर डेफिनेटली त्याला थायरॉइड हा खूप मोठा कारणीभूत असू शकतो. त्याच्यामुळं ही जी मोस्ट प्रोबॅबली तुमची पाळीमध्ये अनियमितता, तुमचं वेट गेन, हेअर लॉस प्लस नॉर्मली तुमचं ऍक्ने, सडनली पिंपल्स आलेले आहेत आणि केस तुमच्या नॉर्मली जसं मुलांना केस येतात त्यांना दाढीला इथं मुलींना केस यायला लागतात. तर हे कॉमनली थायरॉइडच्या कंडिशनमध्ये आपल्याला सिम्पटम्स बघायला भेटतात. अगदी. तर थायरॉइड आणि पीसीओडी बद्दल आपण बोलतोय आणि त्यातच आपल्याला एका प्रेक्षकाचा देखील फोन येतोय. तर त्यांचाही प्रश्न नेमका काय ते आपण जाणून घेऊयात. विचारा आपला प्रश्न. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी जया शिंदे बोलतेय सांगलीवरून. मॅडम, माझं वय सध्या 40 वर्ष आहे आणि मला वयाच्या 28व्या वर्षीच मला थायरॉइड डिटेक्ट झालेला. तर तेव्हापासून मला 25 एमसीजीची गोळी चालू केली होती डॉक्टरांनी. आणि गोळी घेतल्यानंतर कसं होतंय ना की माझे रिपोर्ट नॉर्मल येतात, पण मला जे त्रास आहे जसं की त्वचा कोरडी पडतीये किंवा मासिक पाळीमध्ये नेहमी अनियमितपणा राहणे, खूप जास्त ब्लिडिंग जास्त होणे, केस गळणे, आज खूप जास्त अशक्तपणा किंवा थकवा असं वाटत राहतं. तर औषधी घेऊन सुद्धा मला पाहिजे त्या प्रमाणात फरक पडत नाहीये. आणि आता काही दिवसाआधी डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्हाला जो गोळीचा जो डोस आहे तुमचा हा आपल्याला वाढवण्याची गरज पडू शकते. तर मला तो डोस वाढू द्यायचा नाहीये. तर तुमच्याकडे मला काही मदत मिळू शकेल का? हो, नक्कीच. नक्कीच तुम्हाला मदतही भेटेल आणि या आजारातून तुम्ही पूर्णपणे बरे सुद्धा होऊ शकतात. कारण की थायरॉइड हा असा आजार आहे याच्यातून तुम्ही वेळीच व्यवस्थित औषधं घेतलं तर तुम्ही या आजारामधून बाहेर येऊ शकतात. आता जसं तुम्ही म्हणलात की तुम्हाला एवढ्या दिवसांपासून हा त्रास आहे, प्लस तुम्ही 25 mg ची गोळी सुद्धा घेतायत, तर तुमचं जसं होतंय तर गोळी कमी व्हायला पाहिजे. अगर गोळीचा डोस वाढता याचा अर्थ काय की ती जी ग्रंथी ती व्यवस्थित काम करत नाहीये. आपण जे थायरॉइडला जे औषधं घेतोय ते आर्टिफिशियली हार्मोन त्याला मेंटेन करायचं काम करत आहेत. पेशंटला खूपदा असा गैरसमज होतोय, मॅडम आम्ही थायरॉइडला गोळी घेतोय म्हणजे आमचा थायरॉइड बरा होईल, असं कधीही नाहीये. थायरॉइडची तुम्हाला ती गोळी असेल तर तुम्हाला लाईफलॉंग ती गोळी घ्यावी लागत असते. पण असं न करता थायरॉइडला आपण का थायरॉइड ग्रंथी काम करत नाहीये, त्याच्यामध्ये काय एक्झॅक्टली बिघाड आलाय, अगर त्या बिघाडाला अगर आपण ट्रीटमेंट दिली तर तुमची ती ग्रंथी स्वतःहून ते प्रोडक्शन करायला लागेल आणि तुमचा हा जो थायरॉइड आहे तो कम्प्लिटली नॉर्मल होऊन जाईल. पण त्याला थोडंसं वेळ प्रॉपरली देणं गरजेचं आहे. तुम्हाला फिजिकली एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे. आहार संतुलित व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही केलात, तुमची मासिक पाळी रेग्युलर यायला लागली तर डेफिनेटली या आजारामधून मुक्तता खूप लवकरात लवकर पेशंटला भेटू शकते. अगदीच. त्यामुळे आपण कोणत्या गोळ्या घेतोय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे आणि त्यानंतर होमिओपॅथिकच्या माध्यमातूनही थायरॉइडवर मात होऊ शकते, ही महत्वाची माहिती तुम्ही खरं तर देतायत. डॉक्टर, थायरॉइड आणि पीसीओडी जर म्हटलं तर ती गुंतागुंत तुम्ही सांगितलेली आहे. उपचारांमध्ये नेमके किती कॉम्प्लिकेशन्स येतात मग? बरोबर आहे. आता थायरॉइड आणि जसं पीसीओडी आहे, हा दोन्ही कंडिशन हार्मोनलचेच प्रॉब्लेम आहेत. थायरॉइडमुळे सुद्धा काय आहे की तुमचं मेटाबॉलिझम अफेक्ट करणार आणि त्याचा इफेक्ट तुमच्या हार्मोन्स लेवलला होणार. सेकंडरी पीसीओडी हे असं आहे की आपले ज्या गर्भाशय आहे त्याच्याबरोबर ज्या ओव्हरीज असतात तिथून जे बीज व्यवस्थित बाहेर पडायला पाहिजे कुठे ते न बाहेर निघता तिथं ते थांबलं जातं. जसं आपण पीसीओडी नावच बघितलं, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. पॉली ह्याचा अर्थच काय होतो की अनेक,
सिस्ट म्हणजे छोट्या छोट्या ज्या गाठी आहेत, ओव्हरीज म्हणजे आपला अंडाशय, डिसीज म्हणजे आजार. म्हणजे हा असा आजार आहे ज्याच्यामध्ये तुमच्या अंडाशयामध्ये अनेक गाठी निर्माण होतात आणि अगर ते अशाच गाठी निर्माण झाल्या तर तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स होणार, तुमची जी मासिक पाळी ती व्यवस्थित नाही येणार, किंवा मासिक पाळी व्यवस्थित आली तरी तुम्हाला जो ओव्ह्युलेशन प्रॉपरली व्हायला पाहिजे 14 डेला तो नाही होणार आणि कुठे ना कुठे इथून हळूहळू तुम्हाला पुढे जाऊन क्रॉनिक आजार, जसं कारण की पीसीओडी हा इन्फर्टिलिटी म्हणजे वंधत्वासाठी खूप मोठा कारणीभूत आहे. त्याच्यामुळे आजकाल आपल्याला म्हणजे आजकाल लोकांना प्रेग्नन्सीसाठी IVF किंवा इतर ट्रीटमेंट्स घ्यावे लागतात, पण बेसिक अगर तुम्ही पीसीओडी तुम्ही कंट्रोल केला तर तुम्हाला त्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स नाही होणार. त्याच्यामुळे ज्या लोकांना पीसीओडी आहे अशा लोकांनी वेळीच औषध घेणं खूप गरजेचं आहे. अगर पीसीओडी तुम्ही टाइम मध्ये अगर त्याला कंट्रोल नाही केलं तर पुढे जाऊन खूप कॉम्प्लिकेशन्स येण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत त्याच्या. तर अगदीच तुम्ही थायरॉइड आणि पीसीओडी बद्दल आपण बोलतोय, या संदर्भात खरं तर आणखीनही काही प्रश्न आपल्याकडे आहेत, त्याची उत्तरं मी आपल्याकडून घेणार आहे एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण थायरॉइड आणि पीसीओडी या विषयावर अधिक माहिती घेत आहोत डॉक्टर श्रद्धा यांच्याकडून. डॉक्टर श्रद्धा, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही सांगितलं की होमिओपॅथिक मध्ये देखील थायरॉइड आणि पीसीओडीवर उपचार आहेत, मात्र पुरुषांना देखील थायरॉइडचा नेमका कसा त्रास होऊ शकतो आणि त्यावर कसे उपचार होतात याविषयी आता काय सांगाल? बरोबर, कारण की खूपदा असा गैरसमज आहे की हा आजार फक्त मुलींना होतो किंवा स्त्रियांना होतो. त्याचं प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात बघायला भेटतो, पण पुरुष सुद्धा खूप जास्त प्रमाणात अफेक्ट होतात या आजारांचे. कारण की हा जो आजार आहे तर तो त्याला यंग म्हणजे की जो आपला ऑलमोस्ट 17-18 वर्षांपासून तर तुमच्या कुठल्याही एज ग्रुपमध्ये हा आजार होऊ शकतो. तर जसं स्त्रियांना आहे तसं ॲज वेल पुरुषांमध्ये सुद्धा हा आजार बघायला भेटतो. पुरुषांमध्ये जे फॅक्टर्स आहेत या आजारांमध्ये, तर स्त्रिया ऍटलिस्ट त्यांचे जे दुःख आहेत ते एक्सप्रेस करू शकतात. खूपदा पुरुष त्यांच्या ज्या मनामध्ये किंवा त्यांची जी माइंडसेट आहे ते एक्सप्रेस करत नाहीत. आपलं जे दुःख आहे ते मनातल्या मनात कुठेतरी स्टोअर करत जातात, शेअरिंग होत नाही. कारण की ह्या आजाराला कुठे ना कुठे 70-80% तुमचं स्ट्रेस लेवल खूप मॅटर करतं. अगर तुम्ही कुठल्या तरी स्ट्रेस लेवलनी जाताय, सायकोलॉजी लेवलनी तुम्ही स्टेबल नाहीयेत, काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्हाला, तर हे आजार खूप लवकर होतात. त्याच्यामुळे आजकाल पुरुषांमध्ये हा आजार खूप बघतात. स्पेशली ITs मध्ये जे लोक आहेत अशा लोकांमध्ये पण हा आजार खूप लेवल बघायला भेटतोय. तर का? कारण की मेंटल हेल्थ त्या लोकांचं ठीक नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक दृष्ट्या तर आपल्याला फिट राहायचंच आहे, पण आपण जेव्हा मेंटली फिट राहू तर आपलं शरीर पण फिट राहील आणि तुमची इम्युनिटी लेवल पण मेंटेन राहील. तर त्याच्यामुळे एज ग्रुपचा काही मॅटर नाहीये. स्त्री पुरुष कमी एज ग्रुपचे लोक सुद्धा आजकाल खूप अफेक्ट होत आहेत. अगदीच, त्यामुळे कोणत्याही वयोगटातील लोकांना थायरॉइडचा त्रास होऊ शकतो. मात्र नम्मा होमिओपॅथिक मध्ये थायरॉइड आणि पीसीओडीवर कशा पद्धतीने ट्रीटमेंट होते, त्या उपचारांबद्दल काय सांगाल? हो, नक्कीच. कारण की थायरॉइड आणि पीसीओडी हा जे आजार आहे त्यांना जसं आपण म्हणतो की नॅनो जेनेटिक कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट आपण इथे पेशंटला दिली जाते. नॅनो ह्याचा अर्थच होतो की सूक्ष्म, जेनेटिक म्हणजे जसं की मी म्हणते की काही आजार आपल्याला जेनेटिकली सुद्धा येऊ शकतात. जसं की थायरॉइड आहे, तुमच्या आई वडिलांना असेल तर तुम्हाला येण्याच्या पॉसिबिलिटीज खूप जास्त प्रमाणात आहेत. तर त्याच्यामुळे जेनेटिकली काही हिस्ट्री आहे का तुमच्या केसमध्ये, आणि कॉन्स्टिट्युशनल की हा आजार कधीपासून आलाय, किंवा त्याच्या आधी तुमच्या घरामध्ये किंवा काही जॉब स्ट्रेस होता का, किंवा घरामध्ये फॅमिली प्रॉब्लेम होता का, किंवा फायनान्शियली काही तुम्हाला लॉस झाला का, आणि ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला थायरॉइड डिटेक्ट होतोय का. तर त्याचा रूट कॉज काय आहे. कुठलाही आजार आपल्या शरीरामध्ये येण्याआधी त्याला काहीतरी पार्श्वभूमी लागते. म्हणजे कुठलाही आजार पहिला माइंड लेवल अफेक्ट करतो आणि देन तुमचं बॉडी हळूहळू सिम्पटम्स दाखवायला लागतात. तर आपल्याला त्याच्या आजाराच्या रूट कॉजला जाणं खूप गरजेचं आहे, ज्याला आम्ही कॉन्स्टिट्युशनल ट्रीटमेंट म्हणतात. म्हणजे 10 लोकांना थायरॉइड असेल तर त्यांना आम्ही सेम औषधं नाही देणार. प्रत्येक व्यक्ती हा दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा आहे. तर त्याच्या शरीरामध्ये कशामुळे चालू झालाय, त्याचा शरीर रचना कशी आहे याचा अभ्यास आम्ही केला जातो आणि मग त्या व्यक्तीला त्याच्या बॉडीनुसार आपण औषधे दिली जातात. त्याच्यामुळे एक पर्टिक्युलर आम्हाला पेशंट अगर टाइम देत असतील तर तुमचा जो थायरॉइड आहे तर त्याचे आम्ही इनिशियल लेवलला, ज्यांना ऑलरेडी खूप वर्षांपासून आहे तर अशा पेशंटचे आम्ही इनिशियली डोसेस कमी करतो. हळूहळू त्यांचे डोसेस कमी झाल्यानंतर एक लेवल नंतर आपण त्यांचे जे मेडिकेशन चालू आहे ते बंद करतो आणि आपल्या मेडिकेशन्सनी पेशंट्सला बेटरमेंट देतो. आता आमच्या क्लिनिकमध्ये अगर 100 पेशंट नॉर्मल येत असेल तर त्याच्यामध्ये 60% जो वर्ग येतोय रुग्णवर्ग तो थायरॉइडनी पीडित आहे. तर खूप सारे पेशंट्सना थायरॉइड एकदम नॉर्मल झालेला आहे, थायरॉइडच्या त्यांच्या गोळ्या कमी झालेल्या आहेत, पण वेळीच ट्रीटमेंट घेणं त्यांना खूप गरजेचं आहे. अगदीच, त्यामुळे वेळीच ट्रीटमेंट घेणं तितकंच महत्वाचं आहे. थायरॉइड बद्दल आपण बोलतोय, मात्र आता पीसीओडी म्हणजे नेमकं काय आणि पीसीओडीचा नेमका शरीरावर कसा परिणाम होतो?
पीसीओडी हा आपला एक हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे हा होणारा आजार आहे, ज्याच्यामध्ये की नॉर्मली जे ओव्युलेशन म्हणजे जे एक अंडाशयामधून जे बीज निघून एक नॉर्मली प्रत्येक महिन्याला आपली जी नॉर्मल पाळी येणं, एक ही जी कंटिन्यू ही जी प्रोसेस आहे, अगर ही कंटिन्यू प्रोसेस नाही झाली आणि त्याच्यामध्ये काही बिघाड झाला, त्याच्यामधून हे पीसीओडी होण्याचे चान्सेस जास्त आहेत. खूपदा असं सुद्धा होतं की पेशंट्सला सिम्पटम्स दिसत आहेत की मॅडम वजन वाढलं आहे, पाळी 3-3, 4-4 महिने येत नाहीये, पिंपल्स येत आहेत, पण त्यांचा रिपोर्ट अगर सोनोग्राफी करतात तर त्यांचा रिपोर्ट नॉर्मल येतोय. तर मला स्पेशली पालकांना किंवा या मुलींना असं सांगायचं आहे की तुम्हाला सिम्पटम्स दिसत आहेत तर डेफिनेटली तुम्हाला हा आजार कुठे ना कुठे चालू झालेला आहे. तर त्याच स्टेजला आपण ट्रीटमेंट घेतलं तर त्या आजारांमधून आपण बाहेर निघू शकतो. आपण नॉर्मली आपण सगळ्यांना हे नॉर्मल आहे निग्लेक्ट करतो की हा कॉमन आहे, पिरियड एक नाही असं होऊ शकतं आणि आपण वेट करतो. असं करत करत डेफिनेटली हा आजार वाढत जातो आणि ज्यावेळेस त्या खूप क्रॉनिक लेवलला जातो तर मग त्याला मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे अगर कुठल्या जे पेशंट्स सध्याचा जो बघत असतील प्रोग्राम आणि त्यांना हे काही सिम्पटम्स दिसत असतील तर टाइम न घालवता व्यवस्थित या गोष्टींची चेकअप करणं गरजेचं आहे आणि ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. अगदीच. खरं तर थायरॉइड आणि आपण पीसीओडी बद्दल बोलतोय आणि प्रेक्षक आपल्याला पाहतात, अतिशय महत्वाची अशी छान माहिती तुम्ही देतायत. यानंतर आम्ही आता आहार कसा घ्यावा किंवा आम्ही पथ्य कशी पाळावीत हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात नक्कीच आला असणार आहे. तर याविषयी काय सांगाल? हो, नक्कीच. नॉर्मली कॉमन आहे आपल्याला सध्याचं जे धकाधकीचं आयुष्य आहे, खूप फास्ट लाईफ चालू आहे, लोकांना टाइम नाहीये, सॅटर्डे संडे सुद्धा लोकांना जॉब्स आहेत, तर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कारण की आपण जो काम करतोय, जॉब करतोय त्या स्वतःसाठी करतात, जे पैसे कमवतात ते स्वतःसाठी करतात. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसांमधून स्वतःसाठी 1 ते 2 तास काढणं गरजेचेच आहेत. नॉर्मली 45 मिनिट तुमचं वॉक नेसेसरी आहे. तुमचा जो आहार आहे त्याच्यामध्ये फास्ट फूड न खाता बर्गर, पिझ्झा या सगळ्या गोष्टींना अवॉइड करून तुम्ही चांगलं जे तुमचं प्रॉपरली पालेभाज्या खाणं, एखादं ज्यूस तुमच्या जेवणामध्ये व्यवस्थित ठेवणं. आता थायरॉइड असलेल्या पेशंटनी नॉर्मली कुठल्याही प्रकारच्या गोबी किंवा सोयाबीनचं सेवन कमी प्रमाणात केलं तर जास्त चांगलं आहे, कारण की याच्यामध्ये थायरॉइड लेवलमध्ये वाढ होण्याच्या पॉसिबिलिटीज आम्ही बघितलेले आहेत. तर अशा पेशंटनी पत्तागोबी किंवा गोबी, फुलगोबी, सोयाबीनचं सेवन कमी करायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांना हॅबिट्स आहेत, स्मोकिंग, ड्रिंकिंग आहे, तर या सगळ्या गोष्टी त्यांना स्किप करणं खूप गरजेचं आहे. फक्त थायरॉइड आणि पीसीओडी साठी नाही, तर या हॅबिट्समुळे तुम्हाला मोठे कुठलेही आजार होण्याच्या शक्यता आहेत. त्याच्यामुळे कुठले चांगले हॅबिट्स ठेवणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार ठेवणं गरजेचं आहे. जिम करणं किंवा तुमचं नॉर्मली जिम सुद्धा तुम्हाला पॉसिबल होत नसेल तर कंपल्सरी 45 मिनिट टू 50 मिनिट डेली वॉकिंग, रनिंग करणं खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही केलात, तुमचं मेंटल हेल्थ तुम्ही चांगलं मेंटेन केलात तर डेफिनेटली तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही. तर नेमकं थायरॉइड आणि पीसीओडी पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आहार किती महत्वाचा आहे आणि या आहाराची पथ्य कोणकोणती आहेत ही महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे. मात्र अनेक वेळेला असं होतं की आहार आणि पथ्य सांगितले जातात मात्र ते पाळले जात नाही, तेवढं डेली रुटीन मध्ये ते पॉसिबल नसतं. तर जाता जाता तुम्ही प्रेक्षकांना नेमका काय सल्ला द्याल? मला प्रत्येक जे पण रुग्ण आपले पेशंट जे बघतात हा व्हिडिओ, तर मला एवढंच म्हणायचं की तुम्ही हे जेवढे सिम्पटम्स मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत ह्याला निग्लेक्ट करू नका. वेळीच तुम्ही ट्रीटमेंट घेतलात तर तुम्ही या सगळ्या आजारांमधून बाहेर पडू शकतात. अगर तुम्ही या गोष्टींना अगर लक्ष नाही दिलात त्यावेळेस तो आजार मोठा होईल आणि मग तो प्रॉब्लेम करेल. आजार ज्यावेळेस लहान आहे तिथंच तुम्ही ट्रीटमेंट घेतली तर या आजारामधून तुम्ही नक्की बरे व्हाल. खरं तर प्रेक्षकांनी काय करायला हवं, जाता जाता तुम्ही ते देखील आहार आणि पथ्य सांगितलंय. मात्र आणखीन एक प्रश्न माझ्या मनामध्ये येतोय, जर ही सगळी लक्षणं आपल्याला जाणवत असतील तर त्यावर उपचार करताना नेमके कॉम्प्लिकेशन्स कोणकोणते असू शकतात? डेफिनेटली जसं मी म्हणलं की आजाराला वेळीच ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. अगर वेळीच ट्रीटमेंट नाही घेतलं तर थायरॉइड किंवा पीसीओडी या आजारांमुळे पुढे तुम्हाला वंध्यत्व येण्याच्या पॉसिबिलिटी आहे, इन्फर्टिलिटी होऊ शकते, तुम्हाला डिप्रेशन येण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. कारण की हा मेटाबॉलिझम आहे, हार्मोनल इम्बॅलन्समुळे एक नाही खूप साऱ्या सिस्टीमला त्याचा इफेक्ट होईल आणि मल्टिपल तुम्हाला आजार होण्याच्या पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ज्या लोकांना थायरॉइड आहे, पीसीओडी आहे, तर अशा लोकांनी त्याचे वेळीच ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे. अगर नाही घेतलं तर पुढे जाऊन तुम्हाला बाळ न होणं किंवा रिकरंट अबॉर्शन किंवा युटरसमध्ये फायब्रॉइड होणं किंवा मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स ह्या सगळ्या गोष्टींना पुढे जाऊन सामोरं जावं लागेल. त्याच्यामुळे असं न करता वेळीच ट्रीटमेंट तुम्ही घ्या आणि या आजारातून बरे व्हा.
अगदीच वेळीच ट्रीटमेंट घेणं तितकंच महत्वाचं आहे. मासिक पाळी असेल, पीसीओडी असेल किंवा थायरॉइड असेल, यावर होमिओपॅथिक मध्ये देखील उपचार आहेत. केवळ डॉक्टरांकडे जाऊन वेळीच आपली टेस्ट करून घेणं आणि या तपासणीनंतर जसं तुम्ही सांगितलं रेग्युलर तो कोर्स पूर्ण करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण अनेक वेळेला असं होतं की आता बरं वाटतंय तर 15 दिवसात ती औषधं थांबवली जातात आणि पुढे ती ट्रीटमेंट होत नाही. स्क्रीनवर नम्मा होमिओपॅथीचे नंबर देखील आहेत, त्यामुळे या विषयासंदर्भात तुमच्या मनात कोणताही प्रश्न असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवू शकतात. डॉक्टर, आपले देखील खूप खूप आभार. अतिशय महत्त्वाचा विषय तो म्हणजे थायरॉइड आणि पीसीओडी, ज्यावर तुम्ही आज महत्त्वपूर्ण आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. वेळ संध्याकाळी 7ची. देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची. देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता. TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.